तुमच्या मुलीचं किंवा बहिणीचं लग्न ठरलं असेल कुठल्या आय-टी मधल्या मुलाशी किंवा फायनान्शियल एनालिस्ट, डेटा एनालिस्ट मित्रांनो, कॉर्पोरेट एम्प्लॉयी सोबत जर लग्न ठरलं असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मित्रांनो, हे जे एम्प्लॉयी आहेत यांना पहिलं व्हेरिफाय करा, की ते तिथेच काम करतात का? त्यांची सॅलरी तेवढी आहे का? मित्रांनो, त्यांच्या अकाउंटला मंथली त्या कंपनीमार्फतच पैसे पडतात का? या सगळ्या गोष्टी व्हेरिफाय करा आणि त्याच नंतर मित्रांनो लग्न जुळवा. मित्रांनो, हे स्कॅम करत आहेत. स्वतःचं डेझिग्नेशन दुसरं असतं, फेक डेझिग्नेशन, फेक सॅलरी स्लिप यांसारख्या गोष्टी मित्रांनो हे मुलीच्या आई-वडिलांना दाखवतात आणि त्यानंतर लग्न झाल्यावरती 5-6 महिन्यानंतर मित्रांनो रिसेशनच्या नावाखाली सांगतात, की माझा जॉब गेलेला आहे आणि आता मी सपोर्टचा जॉब धरलेला आहे. मी आय-टी सपोर्टमध्ये काम करतो, मी डेटा सपोर्टमध्ये काम करतो, डेटाबेस इंजिनिअर म्हणून काम करतो. अशा कुठल्या पण गोष्टी हे सांगतात, ते कारणं देतात मित्रांनो. डी-बी-एम-एसमध्ये मी काम करतो यांसारख्या गोष्टी हे बोलतात. परंतु मित्रांनो, ज्यावेळेस लग्न ठरलेलं असतं त्याच्या आधीपासूनच हे त्या फील्डमध्ये काम करत असतात किंवा काही-काही जण तर कामच करत नाहीत. काहीतरी कुठेतरी मित्रांनो कुठल्यातरी कॉल सेंटरमध्ये कामाला, कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये कामाला असतात आणि त्याच्यानंतर मित्रांनो लिटरली हे लोकं लग्न करतात. लग्न करून झाल्यावरती फेक डॉक्युमेंट्स, फेक सॅलरी स्लिप, सॉफ्टवेअर इंजिनिअरचं डेझिग्नेशन, इव्हन मित्रांनो गव्हर्नमेंट नोकऱ्यांमध्ये पण हे दिसून येतं. सगळीकडे मित्रांनो हा स्कॅम सुरू आहे. त्यामुळे ह्या स्कॅमसाठी वाचण्यासाठी मी तुम्हाला काहीतरी उपाय पण सांगणार आहे आणि याच्याच आधी मित्रांनो हे काय करतात याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. माझं नाव आहे विकास, खरं बोलतो मध्ये तुमचं स्वागत. मित्रांनो, ज्यावेळेस एखादं स्थळ येतं त्याला पहिलं व्हेरिफाय करा ते कुणामार्फत आलेलं आहे. जवळचे असतील, खात्रीशीर असतील तर प्रॉब्लेम नाही. लांबून आलेलं असेल, मॅट्रिमोनियल साईटवरनं आलेलं असेल तर त्याला प्रॉपर व्हेरिफाय करा. मित्रांनो, हे जे स्कॅमर आहेत, काही-काही जण ह्या मॅट्रिमोनियल वेबसाईट्सवरती की लिटरली मुली पण डुप्लिकेट, नवरी डुप्लिकेट, नवरा डुप्लिकेट, आई-वडील डुप्लिकेट यांसारख्या गोष्टी, त्यांचं जॉब डेझिग्नेशन, जॉब डुप्लिकेट, सॅलरी स्लिप डुप्लिकेट, सगळं डुप्लिकेट असतं आणि हे लग्न करतात. थोड्या दिवसानंतर मित्रांनो हे धोका देतात त्यांच्यासोबत. काही-काही जण डायव्होर्स घेतात, काही-काही जण मित्रांनो लिटरली त्यांच्या आयुष्याची माती होऊन जाते. परंतु कुठं जाऊन बोलायचं, कुणाकडे बोलायचं या गोष्टी यांना माहिती नसतात. अवेअरनेससाठी हा व्हिडिओ आपण बनवतोय आणि हा अवेअरनेस प्रत्येक मुलाच्या घरामध्ये असणं गरजेचं आहे. एखादं स्थळ ज्यावेळेस तुमच्याकडे येतं त्याला पहिलं व्हेरिफाय करा, की तो आपल्या कुठल्यातरी रिलेशनचा असेल तर तरी देखील तो कुठलं काम करतोय, काय घेऊन काम करतोय या गोष्टी व्हेरिफाय करा. जर त्याने म्हणलं मी सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतोय, तर त्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगसाठी जे त्याला ऑफर लेटर दिलेलं आहे तिथं काम करायचं ते पहिलं चेक करा. त्याच्या अकाउंटला मंथली पगार पडतोय का? जर तो 1 वर्ष झालं त्या कंपनीमध्ये काम करतोय, तर सेम नावाने त्याच्या अकाउंटमध्ये पगार पडतोय का? त्याच अमाउंटनुसार पगार पडतोय का? या गोष्टी देखील व्हेरिफाय करा मित्रांनो. मित्रांनो, या 2 गोष्टी आहेत. या गोष्टीवरनं तुम्हाला हे कळू शकतं, की तो मुलगा तिथं काम करतोय. त्यानंतर मित्रांनो पी-एफ पोर्टलवरनं देखील तुम्हाला कळू शकतं, की तो पोरगा खरंच त्या कंपनीमध्ये काम करतोय का? मित्रांनो, ह्या गोष्टी व्हेरिफाय का करा म्हणतोय, की लिटरली लग्नाआधी पोरं सांगतात, की मी एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, आय-टी इंजिनिअर म्हणून काम करतो. परंतु हे लिटरली दुसऱ्या एखाद्या सपोर्टमध्ये असतील, कॉल सेंटरमध्ये असतील, डी-बी-एम-एस डेटामध्ये असतील मित्रांनो, यांसारख्या सपोर्टमध्ये कामं करतात. परंतु त्या मुलीला फसवतात, लग्न करून घेतात त्यांच्यासोबत. 6-7 महिन्यानंतर त्यांना म्हणतात, की आय-टीमध्ये रिसेशन आलेलं आहे आणि रिसेशनमुळं मी माझा जॉब क्विट करत आहे. आता मी सपोर्टचं काम करतो. परंतु पहिल्यापासूनच हे सपोर्टमध्ये काम करत असतात. त्यांना पगार पण तेवढा नसतो. कुठेतरी 5-6 महिन्याचा अरेंज होईल तेवढ्या गोष्टी मित्रांनो ते तिथपर्यंत करून ठेवतात, की हां, या महिन्याला मी दाखवू शकतो. पण 6-7 महिने झालं, वर्ष झालं, की डायरेक्टली सांगून टाकतात, की माझं असं-असं झालेलं आहे. मी रिसेशनमध्ये माझा जॉब गेला. आता मी सपोर्टचं काम करतोय. असे स्कॅम मित्रांनो हे होत चाललेले आहेत. एवढंच नव्हे मित्रांनो, तर जे डिग्रीज असतात, जे हे असतात मित्रांनो काय म्हणतात त्याला पेमेंट स्लिप असते, पी-एफ जनरेशन असतं, हे सगळ्या गोष्टी काही-काही ह्यांच्या फेक असतात मित्रांनो. हे फेक डॉक्युमेंट दाखवतात आणि त्याच्यावरनं हे व्हेरिफाय करायला लावतात. मित्रांनो, ही तुमची जबाबदारी आहे, की ह्यांना व्हेरिफाय करून घेणं. मित्रांनो, ते खरंच तिथं काम करतात का? तिथं जावा, त्यांच्या एम्प्लॉईजला भेटा, त्यांची आय-डी चेक करा. लिटरली मित्रांनो, तुमच्या मुलीच्या जीवनाचा प्रश्न आहे. एक लक्षात ठेवा, तिचं करिअर जर बरबाद करायचं नसेल, तर यांच्या ऑफिसेसमध्ये जावा, तिथं विचारा, हा कुठल्या डेझिग्नेशनवरती काम करतोय.
याचा बॅकग्राऊंड काय आहे, हा कुठंतरी असं याचा क्रिमिनल बॅकग्राऊंड नाही आहे का, यांसारख्या गोष्टी व्हेरीफाय करा आणि त्यानंतरच मित्रांनो विचार करा, की तुमची बहीण आणि तुमची मुलगी त्या माणसाला द्यायची का. कारण मित्रांनो एक लक्षात ठेवा, पुढे जाऊन पस्तावण्यापेक्षा आधीच मित्रांनो कार्य केलेलं हे परवडतं आणि त्यामुळेच मित्रांनो हे जागृतीकरण आहे, की ह्या गोष्टी आपल्या माणसांपर्यंत पोहोचायला पाहिजे. सर्वसामान्य खेड्यातले लोकं जे असतात, ते एवढ्या मोठ्या बिल्डिंगा बघूनच लांबूनच म्हणतात, "आम्हाला जावई पसंत आहे." तिथं जात नाहीत, व्हेरिफाय करत नाहीत, कुठल्याच गोष्टी करत नाहीत. सर्वसामान्य गरिबीतनं आलेले लोकं असतात. त्यांच्या मुली मित्रांनो, त्यांचं यांच्यासोबत लग्न होतं. 5-6 महिने हे काम करतात. त्याच्यानंतर घरात बसून राहतात. सपोर्टमध्ये काम कर, कुठेतरी दुसरंच काम कर. मी माझा व्यवसाय चालू करतोय, बिझनेस चालू करतात म्हणून ते क्विट करतात आणि त्याच्यामध्ये मित्रांनो, त्या मुलीवरती लिटरली उपासमारीची वेळ येते. अशा परिस्थितीत हे अडकतात. म्हणूनच मित्रांनो मी एवढं सांगतो, की जर तुम्ही एखादा मुलगा बघितलेला आहे, तो सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, आय-टी इंजिनिअर आहे, सगळ्या गोष्टी असं सांगतोय, तर प्रॉपर व्हेरिफाय करा, की खरंच तो तिथं काम करतोय का? नाहीतर तुम्ही देखील पस्तावसाल. मित्रांनो मी तुम्हाला टाइप सांगतो, की जे आय-टी इंजिनिअर्स असतात त्यांचे टाइप काय? कारण मी त्या फील्डमधला आहे, मला त्या गोष्टी माहिती आहेत. मित्रांनो आय-टी इंजिनिअर जे असतात त्याच्यामध्ये टाइप्स असतात. सॉफ्टवेअर इंजिनिअर, सॉफ्टवेअर डेव्हलपर. मित्रांनो त्यामध्ये लँग्वेजेस पण असतात मित्रांनो. लँग्वेजेसवरती पायथन डेव्हलपर, फ्रंट एंड डेव्हलपर, बॅक एंड डेव्हलपर म्हणून असतं मित्रांनो. एवढंच नव्हे मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग यांसारखे डेव्हलपर देखील तुम्हाला भेटतात. हे झाले मित्रांनो डेव्हलपमेंट साईडचे. सेल्सफोर्स डेव्हलपर असेल, सर्व्हिस नाव असेल मित्रांनो. आणखीन खूप सारे असे डेव्हलपर्स आहेत ह्या आय-टी सेक्टरमध्ये, की जे कोर एम्प्लॉयी आहेत, जे काम करतात आणि त्यांचा पगार पण त्यांना तेवढा भेटतो, रिटर्नमध्ये त्यांना भेटतो. फायनान्शियल सेक्टर असेल, सगळ्या सेक्टरमध्ये मित्रांनो कोर एम्प्लॉयी जे असतात ते वेगळे असतात. सपोर्टला जे असतात ते वेगळे असतात मित्रांनो. त्यांचा पगार पण तेवढा नसतो. त्यामुळे मी एक लक्षात ठेवा मित्रांनो, व्हेरिफाय करा तो पोरगा काम करतोय काय, कुठं काम करतोय, कशाबद्दल काम करतोय, या सगळ्या गोष्टी व्हेरिफाय करा. त्याच्यानंतरच मित्रांनो पुढं प्रस्ताव ठेवा, पुढं कंटिन्यू करा सगळ्या गोष्टी. एवढंच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगेल आणि जाता-जाता मी तुम्हाला एवढं सांगतो मित्रांनो, व्हेरिफाय केल्याशिवाय लग्न करू नका. स्वैरिक जोडू नका. मित्रांनो आपल्या आया-बहिणींचं वाटोळं झालेलं आपल्याला बघवत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवला, की मी 2-4 स्कॅम जे आहेत ते हायलाइट केले. माझ्या डोक्यामध्ये व्हिडिओ आला, की हां, बाबा ह्या टॉपिकवरती आपण व्हिडिओ बनवायला पाहिजे. कारण गरजेचं आहे कुठेतरी आपल्या आया-बहिणीचं एक जरी आया-बहिणीचं आयुष्य वाचलं, तर मला तेवढीच दुआ लागेल. त्यामुळे नक्कीच मित्रांनो मी एवढं सांगेल तुम्हाला, की व्हेरिफाय करा, की आपल्या ताईचं, आपल्या बहिणीचं आयुष्य वाचेल या गोष्टीने. त्यांच्यासोबत स्कॅम व्हायला नाही पाहिजे आणि हा लग्नाची गोष्ट म्हणल्यावरती खूप केस सेन्सिटिव्ह असते. म्हणूनच माझी देखील विनंती राहील तुम्हाला, की पूर्ण गोष्टी व्हेरिफाय करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.